तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आहे मलेशियामध्ये। तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत क्वालालंपूरच्या प्रसिद्ध सेंट्रल मार्केट येथे। या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला पसारसेनी ही मेट्रो स्टेशन आहे। पसारसेनी मेट्रो स्टेशनवर आल्यानंतर आपण अगदी चालत एक 5 मिनिटाच्या आत इथे पोहोचता। अगदी स्टेशनच्या बाहेर हे मार्केट आहे। तर चला पाहूया हे मार्केट कसं आहे, काय काय खरेदी करू शकतो आपण या मार्केटमध्ये बघूया। तर चला मित्रांनो आपण जाऊया मार्केटच्या आतमध्ये आणि बघूया या मार्केटमध्ये काय काय आहे खरेदी करण्यालायक। तर बघा मित्रांनो हे कॉफीच्या बिया मी यापूर्वी कधी पाहिल्या नव्हत्या, आज बघतोय। तर सेंट्रल मार्केटमध्ये आपल्याला फळं काही इकडे भाज्या सर्व काही विकायला आहे। या ठिकाणी असं काहीच नाही जे या ठिकाणी मिळत नाही। तर बघू शकता आपण हे आलू, कांदे, तर अशा प्रकारे हे फळं देखील आहेत। बघा वेगवेगळ्या प्रकारची फळं। बघा मित्रांनो या 5 केळी आहेत 5 रिंगेटला, म्हणजे जवळपास 125 रुपयाला ह्या केळी। मक्याचे 2 कंस 5 रिंगेट 4.98 म्हणजे 125 रुपये। तर बघा मित्रांनो हे मसाल्याचे पदार्थ जे की इकडे मोठ्या प्रमाणात प्रॉडक्ट आहे या देशात, साऊथ आशियामध्ये। तर मित्रांनो हे असं आहे सेंट्रल मार्केट। या ठिकाणी सर्व काही मिळते, भाजीपाला आहे, फळं आहे, जनरल स्टोअर्सच्या वस्तू आहे, मेडिकल स्टोअर्स आहे, कपडे आहे, सर्व काही या ठिकाणी, हॉटेल्स आहेत। तर असं सर्व काही असलेलं हे एकमेव ठिकाण आहे क्वालालंपूरमधलं, याला म्हणतात सेंट्रल मार्केट। 1888 पासूनचं हे असलेलं दुकान आहे। तर एखाद्या मॉलसारखं आहे। मॉलमध्ये जसं सगळ्या वस्तू मिळतात त्याप्रमाणेच इथे सर्व आहे। चप्पल वगैरे पाहू शकता आपण, मिठाई आहे। तर जर मार्केटिंग करायचं असेल तर शेवटच्या दिवशी आपण क्वालालंपूरमध्ये असाल तर त्या दिवशी शेवटच्या दिवशी आपण इकडे जरूर व्हिजिट करा आणि या ठिकाणी खरेदी करा तुमच्या आवडीच्या वस्तू, किंवा आपण जे घेऊन जातो परत जाताना आपल्या देशामध्ये आठवणीच्या वस्तू ज्या असतात, कोणाला द्यायला असतात, सोव्हिनियर्स ज्याला म्हणतो आपण, ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकता। तर मित्रांनो हे आहे सेंट्रल मार्केट, क्वालालंपूरचं प्रसिद्ध मार्केट। या ठिकाणी आपल्याला हाताने बनवलेल्या वस्तू खूप चांगल्या मिळतात, बॅग्स, कपडे, चप्पल। तर मित्रांनो सेंट्रल मार्केटच्या बाजूला एक कस्तुरी वॉक म्हणून एक स्ट्रीट आहे छोटीशी। या स्ट्रीटमध्ये देखील खाद्यपदार्थाचे खूप स्टॉल्स आहेत छोटे मोठे, आणि काही इतरही गोष्टी तिथे विकल्या जातात। तर बघा हे असे स्टॉल्स, असे मोठे मोठे दुकानं, आउटलेट्स आपण या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो या ठिकाणी खरेदी करताना आपल्याला एक गोष्ट मात्र निश्चितपणे लक्षात ठेवावी लागेल की वजन आपल्याला फक्त 7 किलो आपल्या तिकीटसोबत अलाउड असते विमानामध्ये, आणि जर आपलं काही वजन वाढलं तर त्याचे आपल्याला एक्स्ट्रा चार्जेस विमान कंपनीला पेड करावे लागतात। तर मित्रांनो सेंट्रल मार्केटच्या जवळ चायना मार्केट देखील आहे। बघा माझ्या पुढे जे गेट दिसते आहे जालान पॅटालिंग स्ट्रीट, तर या स्ट्रीटच्या आत गेल्यानंतर आपल्याला या भागात संपूर्ण चायना मार्केट पाहायला मिळेल, जे की हे मार्केटसुद्धा या ठिकाणी फेमस आहे क्वालालंपूरमध्ये। हे बघा ही मोठी उंच बिल्डिंग त्या गेटच्या आतमध्ये आपल्याला दिसून येत आहे, एक जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी। तर आपण जाणार आहोत आता चायना मार्केटमध्ये आणि बघूया त्या मार्केटमध्ये काय काय वस्तू आहेत विकायला। तर चला आपण पाहूया क्वालालंपूरचं प्रसिद्ध चायना मार्केट। क्वालालंपूरचं प्रसिद्ध चायना मार्केट आज आपण पाहूया। तर बघा मित्रांनो, तर आपण प्रवेश केलेला आहे चायना मार्केटमध्ये। छोटी छोटी दुकानं इथे। तर या मार्केटमध्ये फिरत असताना बघा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, शूज आहेत, कपडे आहेत, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आहे, पर्सेस आहे, बॅग्स आहेत। तर सर्व काही या मार्केटमध्ये पण उपलब्ध आहे हे बघा। परंतु या ठिकाणी आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हटलं म्हणजे बार्गेनिंग। तुमची जेवढी बार्गेनिंग पॉवर चांगली असेल तेवढी चांगली खरेदी तुम्ही या मार्केटमध्ये करू शकता। तर मित्रांनो असं आहे हे चायना मार्केट क्वालालंपूरचं।
शेवटच्या दिवशी नक्की आपण या ठिकाणी भेट द्या आणि जर काही वस्तू आवडल्या तर नक्की खरेदी करा. तर आपण फिरत आहोत चायना मार्केटमध्ये. क्वालालंपूरचं हे प्रसिद्ध मार्केट आपण पाहत आहोत. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खूप जास्त किमती सांगतात आणि आपल्याला ते जवळपास अर्ध्या किमतीत देतात. तर त्याप्रमाणे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा या मार्केटमध्ये खरेदी करताना. तर मित्रांनो, या चायना मार्केटमध्ये आम्हाला हा एक आयटम दिसला. ह्या आहे कॉफीच्या बिया आणि या भाजत आहेत. या भाजलेल्या बिया 10 रिंगेटला 200 ग्रॅम अशाप्रमाणे विकल्या जातात आणि मी खाऊन बघितल्या, ह्या खूप टेस्टी आहेत. बघा तिकडे ठेवलेल्या आहेत त्याच या कशात तरी भाजत आहे, माहीत नाही ते काय मटेरियल आहे, परंतु ही भट्टी आहे त्यांची आणि या भट्टीमध्ये त्या बिया भाजल्या जातात अशा प्रकारे. ते भिकारी इथे बघा मलेशियामध्ये असे क्वालालंपूरमध्ये अशा प्रकारे हे बसलेले असतात. आपल्या भारता एवढे तर खूप संख्येने नाही, परंतु कुठे कुठे दिसतात. तर मित्रांनो, आपण आता फिरत आहोत क्वालालंपूरमधील मोस्ट हॅपनिंग प्लेस बुटीक बिंटांग या परिसरामध्ये. तर हा तो एरिया आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त हलचल असते. विशेषतः संध्याकाळच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी इव्हेंट सुरू असतात. रस्त्यावर नाचणे, गाणे आणि अशा प्रकारचं जे काही तरुणाईचा जोश असतो, जल्लोष असतो, तो याच चौकात साजरा केला जातो खूप मोठ्या प्रमाणात. आपण पाहू शकता या ठिकाणी आता तर दुपारची वेळ आहे, 3-3:30 वाजलेले आहे फक्त. हे बघा, हा एरिया आहे तो. तर मित्रांनो, मी आहे क्वालालंपूरच्या मोस्ट हॅपनिंग प्लेसवर. सर्वात जास्त ज्या ठिकाणी हलचल असते असा हा चौक आहे. हा आहे बुटीक बिंटांगचा पॅव्हलियन मॉल. बघा, माझ्या पाठीमागे जो मॉल आहे तो आहे बुटीक बिंटांगचा पॅव्हलियन मॉल आणि या बाजूला देखील एक मोठा मॉल आपल्याला दिसत असेल. तर याच भागात संध्याकाळच्या वेळेस खूप जास्त गर्दी असते आणि जर तुम्हाला संध्याकाळी फिरायचं असेल, थोडंसं एक नाईट लाईफ एन्जॉय करायचं असेल तर तुम्हाला या भागात यावं लागेल क्वालालंपूरच्या. तेव्हा संध्याकाळच्या वेळेस तुम्ही या भागात जर आला तर इथले ज्या बिल्डिंग्स आहेत, इथल्या स्ट्रीट्स आहेत, इथे मोठ्या प्रमाणात रोषणाई असते आणि त्याचबरोबर रस्त्यावर आपल्याला म्युझिक, डॅन्स असे इव्हेंट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर जरूर आपण या ठिकाणी भेट द्या जेव्हा कधी आपण क्वालालंपूरला याल तेव्हा. चला जाऊया आपण आणखीन पुढे आणि अनुभवूया इथलं थ्रिल. तर बघा मित्रांनो, आपण फिरत आहोत बुटीक बिंटांग या एरियामध्ये. ही जी इमारत आहे, तर ही इमारत आपल्याला क्वालालंपूरमध्ये फिरत असताना सगळीकडून दिसते अशी ही इमारत. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.